नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बाबू गेनू यांनी बघा मुंबई या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? लंडन विद्यापीठाची बघा DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलन सुरू केले होते? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलन सुरू केले होते? तर सविनय कायदेभंग बघा हे आंदोलन सन 1930 मध्ये सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला होता? भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा कोणता असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतामधला बघा पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे बघा राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? बघा मागील आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न झाला होता. चळवळ करा अखंड चळवळ करा हा बघा मंत्र देणारे राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ म्हणजेच दादाभाई नौरोजी होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हा मेघालय या राज्यामध्ये पडत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, सुएझ कालवा. सुएझ कालवा कोणत्या 2 सागरांना जोडणारा कालवा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सुएझ कालवा कोणत्या महासागरांना जोडतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे सुएझ कालवा होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली होती? बघा सन 1880 मध्ये विचारले, पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली होती? बघा गोग आगरकर, लोकमान्य टिळक, चिपळूणकर, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, मनाचे श्लोक आणि दासबोध. बघा हे ग्रंथ कोणाचे होते? मनाचे श्लोक आणि बघा दासबोध हे ग्रंथ समर्थ रामदास महाराजांचे ग्रंथ आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? विनोबा भावे यांनी सुरू केली होती. कोणत्या वर्षी सुरू केली होती? बघा सन 1951, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इंदिरा गांधी कालवा. इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे? हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. इंदिरा गांधी हा कालवा राजस्थान या राज्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रक्तामध्ये विचारले पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण किती टक्के असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण हे
92% असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बलाचं CGS पद्धतीमधलं एकक कोणतं असेल? बल. बघा बलाचं एकक काय असेल? बघा बलाचं CGS पद्धतीमधलं एकक डाईन आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? साखर उद्योगामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? बघा उत्तर प्रदेश या ठिकाणी राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्थानिक स्वराज्य संस्थावर महिलांना खालीलपैकी किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थावर व महिलांना एकूण 50% आरक्षण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी देशाचा समावेश होत नाही? भारतीय उपखंडामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? कोणाचा होत नसेल? भूतान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, मालदीव. इंडोनेशियाचा समावेश होत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महर्षी कर्वे यांनी विधवा महिला आश्रम कुठे स्थापन केला होता? कुठे केला होता? महर्षी कर्वे यांनी बघा विधवा महिला आश्रम पुणे या ठिकाणी स्थापन केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये बघा सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता कोण आले होते? भारतामध्ये विचारले सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्यासाठी कोण आले होते? सर्वात पहिल्यांदा पोर्तुगीज आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता असेल? तांदूळ उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचा देश म्हणजे चीन देश आहे. बघा चीन या देशामध्ये सर्वाधिक तांदळाचं उत्पादन होत असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क संघटनेची स्थापना कोणी केली होती? सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलं आहे? सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सार्क संघटनेची स्थापना बघा सन 1985 या वर्षी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, क्षय किरण म्हणजेच काय? बघा क्षय किरण म्हणजेच काय? कोणते असतात ते? विद्युत चुंबकीय असतात, ऋण प्रभारित असतात, धन प्रभारित असतात. काय असतात क्षय किरण? बघा क्षय किरण हे विद्युत चुंबकीय लहरी किरण असतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी बघा प्रदान करण्यात आला होता? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार सन 1958 बघा या वर्षी बघा त्यांना प्रदान करण्यात आला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे. बघा अन्नाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे तंतुकणिका यांचं कार्य आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक कर्करोग दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक कर्करोग दिन म्हणजे कॅन्सर डे केव्हा असतो? 4 फेब्रुवारी या दिवशी आपल्याकडे कॅन्सर डे असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना सन 1928 या वर्षी करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घटना समितीने बघा तिरंग्यास म्हणजे बघा आपला भारतीय राष्ट्रध्वज यांना घटना समितीने केव्हा मान्यता दिलेली आहे? बघा आपला राष्ट्रीय ध्वज आहे, घटना समितीने बघा राष्ट्रीय ध्वज यांना केव्हा मान्यता दिली होती? तर 24 डिसेंबर सन 1947ला मान्यता देण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत? भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे. भारतीय राष्ट्रगीताची एकूण 5 कडवे आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ बघा परभणी या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, काजू उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा सर्वाधिक काजू हे केरळ या राज्यामध्ये उत्पादित होतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. न्यूट्रिनो
न्यूट्रिनो बघा ही वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये आहे? न्यूट्रिनो ही वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रिनो ही वेधशाळा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1600 मध्ये बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खंड वहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? खंडवहन सिद्धांत कोणी मांडला होता? बघा अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने खंडवहन सिद्धांत मांडला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये बघा फळाचं सर्वाधिक उत्पादन, बघा प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा फळाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? नाशिक जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध, याचे योग्य उत्तर केले पाहिजे. सन 1526 मध्ये पहा पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन तयार होणारी मृदा कोणती आहे? बघा बेसॉल्ट या खडकापासून कोणती मृदा तयार होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसॉल्ट या खडकापासून रेगूर ही मृदा तयार होत असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तांदूळ पिकाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तांदूळ पिकाचं सर्वाधिक उत्पादन, बघा तांदळाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वाधिक तांदळाचं उत्पादन होत असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. देशामध्ये स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे राज्य कोणते आहे? देशामध्ये विचारले स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे राज्य कोणतं असेल? कर्नाटक राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय तपास संस्था NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA यांची स्थापना केव्हा झाली होती? बघा सन 2009 मध्ये पहा राष्ट्रीय तपास संस्था NIA यांची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. योग्य उत्तर काय असेल? श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे राष्ट्रीय पेय कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय पेय कशाला म्हणतात? भारताचं राष्ट्रीय पेय बघा चहाला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रकुल बघा संघटनेचं मुख्यालय लंडन या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी कुठं असेल? इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देशामध्ये सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणतं आहे? देशामध्ये सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणतं असेल? बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई व लिपिक या पदासाठी बघा लागणारी महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.